नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये. आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान विषयावर काही प्रश्न. तर चला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, फ्रान्सची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए आहे लंडन, ऑप्शन बी आहे पॅरिस, ऑप्शन सी आहे बर्लिन, ऑप्शन डी आहे रोम. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पॅरिस ही फ्रान्स या देशाची राजधानी आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. ओ रासायनिक चिन्ह असलेले घटक कोणता आहे? ऑप्शन ए आहे सोने, ऑप्शन बी आहे ऑक्सिजन, ऑप्शन सी आहे ओस्मियम, ऑप्शन डी आहे ओझोन. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑक्सिजन. ओ रासायनिक चिन्ह हे ऑक्सिजनचे आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. रोमिओ आणि ज्युलिएट हा प्रसिद्ध नाटकाचा लेखक कोण आहेत? ऑप्शन ए आहे चार्ल्स डिकन्स, ऑप्शन बी आहे विलियम शेक्सपियर, ऑप्शन सी आहे जॉर्ज ऑरवेल, ऑप्शन डी आहे मार्क ट्वेन. याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी, विलियम शेक्सपियर. विलियम शेक्सपियर हे रोमिओ आणि ज्युलिएट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य कोण होता? ऑप्शन ए आहे नील आर्मस्ट्रॉंग, ऑप्शन बी आहे बज एल्ड्रिन, ऑप्शन सी आहे युरी गॅगारिन, ऑप्शन डी आहे मायकेल कॉलिन्स. याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन ए, नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न. यातील कोणता देश सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून? हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ऑप्शन ए आहे रशिया, ऑप्शन बी आहे संयुक्त राष्ट्र, ऑप्शन सी आहे कॅनडा, ऑप्शन डी आहे चीन. तर यातील बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन ए, रशिया हा सर्वात मोठा असा देश आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. दूरध्वनी टेलिफोनची शोधक कोण आहे? ऑप्शन ए आहे थॉमस एडिसन, ऑप्शन बी आहे निकोला टेस्ला, ऑप्शन सी अलेक्झांडर ग्रॅहम बेल, ऑप्शन डी बेंजामिन फ्रँकलिन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे दूरध्वनी टेलिफोनचे फाउंडर आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न. पृथ्वीवर पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 कोणत्या देशाने पाठवला? ऑप्शन ए आहे संयुक्त राष्ट्र, ऑप्शन बी आहे जर्मनी, ऑप्शन सी आहे सोव्हिएत युनियन, ऑप्शन डी आहे चीन. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी, सोव्हिएत युनियन यांनी स्पुटनिक 1 कृत्रिम उपग्रह पहिल्यांदा पाठवला. पाहूयात पुढचा प्रश्न. रेड क्रॉसचा संस्थापक कोण होता? तर रेड क्रॉस ही एक जन आंदोलन मोहीम असावी. ऑप्शन ए आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, ऑप्शन बी आहे फ्लोरेन्स नाइटिंगेल, ऑप्शन सी आहे क्लारा बार्टन, ऑप्शन डी आहे हेनरी ड्युनाट. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन डी, हेनरी ड्युनाट. ही इज अ फाउंडर ऑफ रेड क्रॉस. पाहूयात पुढचा प्रश्न. जपानचे चलन काय आहे? ऑप्शन ए आहे येन, ऑप्शन बी आहे वोन, ऑप्शन सी आहे डॉलर, ऑप्शन डी आहे पेसो. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे येन हे जपानचे चलन आहे, करन्सी. पाहूयात पुढचा प्रश्न. हॅरी पॉटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं ऑप्शन्स आहेत जे आर आर टेल्किन, ऑप्शन बी आहे जॉर्ज आर आर मार्टिन, ऑप्शन सी आहे जे के रोलिंग, ऑप्शन डी आहे सुझान कॉलिन्स. याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी, जे के रोलिंग यांनी हॅरी पॉटर हे पुस्तक लिहिलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. सूर्योदयाचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी दक्षिण कोरिया, ऑप्शन डी थायलंड. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन डी, ऑप्शन बी जपान हा सूर्योदयाचा देश, अरायझिंग कंट्री म्हणून ओळखला जातो. पाहूयात पुढचा प्रश्न. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य कधी मिळाले? ऑप्शन ए आहे 1940, ऑप्शन बी आहे 1942, ऑप्शन सी आहे 1947, ऑप्शन डी आहे 1950. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 1947 रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. पाहूयात पुढचा प्रश्न. लांबीच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑप्शन ए आहे आशिया, ऑप्शन बी आहे आफ्रिका, ऑप्शन सी आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी आहे युरोप. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी, ऑस्ट्रेलिया हा लांबीच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान खंड कॉन्टिनेंट आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेला कोणत्या देशाने भेट म्हणून दिली? हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी इटली, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी इंग्लंड. तर फ्रान्स या देशाकडून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेला भेट म्हणून देण्यात आली होती. ऑप्शन सी फ्रान्स. पाहूयात पुढचा प्रश्न. वर्ल्ड वॉर 2 दुसरी महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन ए आहे 1935, ऑप्शन बी आहे 1939, ऑप्शन सी आहे 1940, ऑप्शन डी आहे 1945. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे.
पाहूयात पुढचा प्रश्न. कैलास पर्वत कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन ए आहे भारत, ऑप्शन बी आहे नेपाळ, ऑप्शन सी आहे तिबेट, ऑप्शन डी आहे पाकिस्तान. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी, तिबेट या देशामध्ये कैलास पर्वत हा स्थित आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? ऑप्शन ए आहे CO2, ऑप्शन बी आहे H2O, ऑप्शन सी आहे O2, ऑप्शन डी आहे H2O2. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. माउंट एव्हरेस्ट कोणत्या दोन देशांच्या सीमेवर आहे? ऑप्शन ए आहे भारत आणि नेपाळ, ऑप्शन बी नेपाळ आणि चीन, ऑप्शन सी भारत आणि चीन, ऑप्शन डी पाकिस्तान आणि चीन. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी, नेपाळ आणि चीन या दोन देशांच्या सीमेवर माउंट एव्हरेस्ट स्थित आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. जेम्स वॉट यांनी कोणते महत्वाचे शोध लावले? ऑप्शन ए आहे दूरध्वनी, ऑप्शन बी आहे वाफेचे इंजिन, ऑप्शन सी आहे विद्युतीय प्रकाश, ऑप्शन डी आहे शंकर प्रसाद. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी, वाफेचे इंजिन, स्टीम इंजिन याचा शोध जेम्स वॉट यांनी लावलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. अंबरनाथ या स्थानावर कोणते प्रसिद्ध मंदिर आहे? ऑप्शन ए आहे विष्णू मंदिर, ऑप्शन बी आहे शिव मंदिर, ऑप्शन सी आहे गणेश मंदिर, ऑप्शन डी आहे पार्वती मंदिर. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी, शिव मंदिर. पाहूयात आता शेवटी चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा व्यक्ती कोण होता? याचं ऑप्शन्स आहेत बज अल्ड्रिन, ऑप्शन बी नील आर्मस्ट्रॉंग, ऑप्शन सी आहे मायकेल कॉलिन्स, ऑप्शन डी आहे ॲलन शेपर्ड. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे आणि सर्च करायचं आहे. थांबूया इथेच, तोपर्यंत धन्यवाद. अशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.